चा असतो सानिकाचा. नमस्कार. मराठी सिनेमाचं 60चं दशक आनंद घन यांच्या गाण्यांनी गाजलं. या नावामागची व्यक्ती कोण आहे हे त्या काळी फारसं कोणाला माहिती नव्हतं. पण पार्श्वगायन आणि संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि स्टेजवरून अनाउन्समेंट झाली की आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर. मग मात्र लता दीदींना उठून पुरस्कार घेणं भाग पडलं आणि मग त्यांचं गुपित जगासमोर आलं आणि साऱ्यांनाच आनंद घन या नावामागची व्यक्ती समजली. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम झाले, पण लता दीदी एक स्मरण यात्रा नावाचा एक कार्यक्रम माझ्या पाहण्यात आला. आजच्या पिढीचे प्रसिद्ध संगीतकार, लेखक सलील कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम त्यांच्या टीम बरोबर सादर केला. यावेळी लता दीदींविषयी बोलत असताना ते म्हणाले की गाण्यातल्या कलाकारांचं कुलदैवत म्हणजे लता दीदी मंगेशकर. त्यांचं गाणं देवळातल्या देवासारखं आहे. पिढ्यानपिढ्या लोक दर्शन घ्यायला जातात, पण आशीर्वाद कमी होत नाहीत. देवाचं अस्तित्व 1% कमी होत नाही. तुम्ही रात्री दर्शनाला जा, तुम्ही मध्यरात्री जा, पहाटे जा, तो प्रसन्न होतोच. तसा लता दीदींचा सूर आहे. दशकानुदशके आनंद देणारा. आनंद घन या त्यांनी स्वीकारलेल्या टोपण नावामध्ये सुद्धा भरभरून आनंदच आहे. लता दीदींनी संगीत दिग्दर्शनात जेव्हा स्वतःला आजमावलं तेव्हा त्यात सुरांसाठी निष्ठा तर होतीच, पण चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. तसं बघायला गेलं तर लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्यानं 5 सिनेमांनाच संगीत दिलंय, पण यातल्या प्रत्येक गाण्यात इतका गोडवा आहे की ती गाणी आपल्या काळजात कायमची विसावली आहेत. कारवा मराठीमधून येत आहेत आज हीच सारी गाणी ज्यामधून हा आनंद घन भरभरून बरसतो. पण आनंद घन हे नाव कसं सुचलं, कोणी लता दीदींना प्रेरणा दिली याविषयी सांगणारे थोड्याच वेळात. धावत
लता दीदींनी संगीत दिलेला पहिला सिनेमा होता राम राम पावणा. यावेळी त्यांनी आपल्या नावानंच संगीत दिलं होतं. हा तमाशापट होता, पण तरीही या चालींमध्ये प्रचंड गोडवा होता. भारावून टाकणारं संगीत होतं. त्यानंतर त्यांनी एकूण 4 मराठी सिनेमांना आनंद घन या नावानं संगीत दिलं. पण या नावानं संगीत देण्यामागची काय नेमकी गोष्ट आहे? प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे लता दीदींना अगदी त्यांच्या मुलीसारखं मानायचे. ते मोहित्यांची मंजुळा हा सिनेमा करत होते तेव्हा त्यांच्याकडे संगीत दिग्दर्शक नव्हता. त्यांनी ही अडचण लता दीदींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, मी करते सिनेमाचं संगीत. यावेळी भालजी त्यांना म्हणाले की हे जे संगीत द्यावं लागणार आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे. तरीही लता दीदी संगीत देण्यासाठी तयार झाल्या. पण भालजी पेंढारकरांना मात्र काळजी वाटली. कारण त्या काळी लता दीदी त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या, टॉपला होत्या. आणि जर का त्यांचा हा प्रयोग फसला असता तर त्यांच्या गायिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचला असता. हा सिनेमा चालला नाही तर त्यांच्या गाण्याच्या कारकिर्दीवर याचा परिणाम होईल अशी भालजींना आतून खूप भीती वाटत होती. आणि म्हणून त्यांनीच लता दीदींना सुरुवातीला नकार दिला. आणि शेवटी यावर तोडगा म्हणून टोपण नावानं संगीत देण्याचा सल्ला भालजींनी दिला. आणि त्यांनीच सुचवलेल्या काही नावांमधून लता दीदींनी आनंद घन हे नाव नक्की केलं. त्यांचा हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. सिनेमाला इतर पुरस्कार मिळालेच, पण उत्कृष्ट संगीताचाही पुरस्कार मिळाला. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग, रुपयाचं खांब केला मोत्याची झालर, रुपयाचं खांब केला मोत्याची झालर. राजाच्या रंगमाली पराची मंगाली, राजाच्या रंगमाली पराची मंगाली, जरीचा चांदवा रेशमी शृंगार, जरीचा चांदवा रेशमी शृंगार. गडनी सजनी गडनी सजनी ग, गडनी सजनी गडनी सजनी ग. राजाच्या रंगमाली राणी की रुसली, राजाच्या रंगमाली राणी की रुसली, बोलना हसना उदासन दर, बोलना हसना उदासन दर. राजाच्या रंगमाली राजानं पुसिलं, राजाच्या रंगमाली राजानं पुसिलं, डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब, डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब. गडनी सजनी गडनी सजनी ग, गडनी सजनी गडनी सजनी ग. राजाच्या रंगमाली राणी वो सांगते, सुना सोन्याईन म्हाला कशाला बडीवार. माईच्या पुतापायी राणी गरडीते, अस्वांची गंगा वाहते भिजीला पदोर. गडनी सजनी गडनी सजनी ग, गडनी सजनी गडनी सजनी ग. भालजींच्या सिनेमांना लता दीदींनी दिलेले संगीत हा एक सांगीतिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मोहित्यांची मंजुळा, मराठीत तुका मिळवावा, साधी माणसं आणि तांबडी माती अशा लागोपाठ 4 सिनेमांमध्ये एकाहून एक सरस गाणी लताबाईंनी संगीतकार म्हणून दिली. भालजींना आपल्या सिनेमांमधून रसिकांना काय द्यायचंय हे लता दीदींना अचूक गवसलं होतं. यातले काही सिनेमे इतिहासपट होते तर काही सामाजिक जाणीवा भक्कम करणारे होते. यातलं प्रत्येक गाणं नीट ऐकलं तर लक्षात येईल की मराठी मातीशी असणारी आपली नाळ घट्ट करणारी ही गाणी आहेत. मराठी तुका मिळवावा यातली गाणी तर शिवकालीन काळ डोळ्यांसमोर आणतातच, पण दगडाच्या देशा, कणखर देशाच्या राकटपणाबरोबरच मराठी मातीच्या पराक्रमाचीही महती गाताना दिसतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जोडीनं स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या जोडीदारांच्या मनाची ओढ, व्यथा हे सारं काही शब्दात सांगून जातात.
आणि म्हणूनच आपण या सिनेमांशी आणि गाण्यांशी आयुष्यभर जोडले गेलो आहेत. कारवा मराठीमधून येत आहे शूर आम्ही सरदार हे गाणं तुमच्या भेटीला. घोड्यांच्या टापांबरोबर हृदयनाथांच्या आवाजात पुढं जाणारं हे गाणं ऐकून आजही भारावून जायला होतं. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. डौल मोराच्या मानता डौल मानता, येग रामाच्या बाणाचा येग बाणाचा. तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी. पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. धरतीया बाळाची चाक, त्याच्या दुनवेची ओ गाडी. धरतीया बाळाची चाक, त्याच्या दुनवेची ओ गाडी. सुरव्या चंद्राची ओ जोडी, सुरव्या चंद्राची ओ जोडी. त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी.
याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा येग रामाच्या बाणाचा रे येग बाणाचा शक्ती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया शक्ती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया पुरुषपर करतीची जोडी पुरुषपर करतीची जोडी डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार डौल मोराच्या मानचा डौल मानचा येग रामाच्या बाणाचा साधी माणसं या सिनेमातली गाणी ऐकली की एक विलक्षण शांतता मिळते, मनाला समाधान मिळतं. लताबाईंनी संगीतकार म्हणून घेतलेलं आनंद घन हे नाव अगदी सार्थ ठरतं. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे अनेकदा त्यांच्या सिनेमाची गाणी स्वतः लिहायचे, पण योगेश या टोपण नावाने गाणी लिहायचे. एकदा गीतकार जगदीश खेबुडकर यांना भालजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं जगदीश असशील तसा निघून ये. तेव्हा खेबुडकर शाळेत नोकरी करायचे. त्यांनी सांगितलं मी तासावर आहे पण पुढचा तास ऑफ आहे तेव्हा येतो. खेबुडकरांनी सायकलीवर टांग टाकली आणि ते स्टुडिओत हजर झाले. भालजी म्हणाले मी सध्या साधी माणसं सिनेमा करतोय. त्यावर खेबुडकर म्हणाले हो मला माहिती आहे, गीतही तुमचीच आहेत. भालजी म्हणाले हो मी गाणी लिहिली आहेत पण एका गाण्यासाठी अडलंय. भालजींना हवं होतं या सिनेमासाठी थीम सॉन्ग. भालजींनी खेबुडकरांना साधी माणसं सिनेमाची कथा ऐकवली. ती लोहार काम करणारं जोडपं, नवऱ्याबद्दलच्या तिच्या भावना, लोहारांचा देव, त्यांना वाहिली जाणारी फुलं आणि गरिबीतल्या आनंदावरचं गाणं. हे सगळं सांगून ते म्हणाले की मग कधी आणून देशील गाणं. भालजी हे सारं सांगत होते तेव्हाच डोक्यात ओळी छापल्या जात होत्या. खेबुडकर म्हणाले कागद नाहीये माझ्याजवळ, कागद आणि पेन द्या. भालजींनी कागद आणि पेन दिला आणि खेबुडकरांनी सुचलेल्या ओळी कागदावर उतरवल्या. त्यांनी अख्खं गाणंच लिहून काढलं. काय माणसं असतील ना ती. प्रतिभा हा जो शब्द आपण इतका सर्रासपणे वापरत असतो ती खरी काय असते, कशाशी खातात हे या माणसांकडून शिकावं. पण हा किस्सा इथेच संपत नाही हा. पुढे ऐका. आता या गाण्याला संगीत देण्याची जबाबदारी होती लता दिदींची. लताबाईंनी चाल दिली. अगदी मीटरमध्ये बसणारे शब्द होते. ऐरणीच्या देवा तुला अगीन फुलं वाहू दे. पण लताबाईंना अगीन फुलं हा शब्द काहीसा खटकत होता. कविता म्हणून तो छान वाटत होता पण गाताना काहीतरी मिसिंग वाटत होतं. म्हणून त्यांनी खेबुडकरांना शाळेत ट्रंक कॉल केला आणि लताबाईंनी नम्रपणे विचारलं की तुमच्या गाण्यात मला बदल करण्याची परवानगी हवी आहे. अगीन फुलं च्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं केलं तर चालेल का. खेबुडकरांनाही ते शब्द अगदी साधे सोपे आणि गाण्याच्या मुखड्याला लावलेल्या चालीला अगदी प्रवाही वाटले. पुढे त्यांनी विचारलं सुद्धा की हे शब्द कुणाला सुचले. लता दिदी नम्रपणे म्हणाल्या चाल बांधताना मलाच ते सुचले. खेबुडकर म्हणाले वा गायिका म्हणून तुमची प्रतिभा आम्हाला माहितीच आहे, पण गाण्यात एखादा समर्पक शब्द सुचवताना तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला या निमित्ताने ओळख झाली याचा आनंद आहे. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे.
लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, पिढा पिढा जाईल आली किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग, गाऊ दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ, येऊ दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले, मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराय अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलुनियास जाहले उदास, मोकलुनियास जाहले उदास. घेई कान्हो पात्रेस हृदयात, घेई कान्हो पात्रेस हृदयात. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. मोहित्यांची मंजुळा या सिनेमातल्या गाण्याचं शूटिंग होतं.
यात काम करणारी मुख्य नायिका आजारी पडली होती. अशा वेळेला काय करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता. शूटिंग होईल की नाही काही माहीत नव्हतं, निश्चित नव्हतं. भालजींच्या आदेशावरून थोडंसं नाक मुरडूनच ही नायिका गाणं ऐकायला तयार झाली आणि गाणं ऐकता क्षणीच त्यांची अस्वस्थता, आजारपण कुठच्या कुठे पळून गेलं. गाणं ऐकून त्या नायिका एकदम खुश झाल्या, आनंदी झाल्या आणि लगेच शूटिंगसाठी तयार झाल्या. ते गाणं होतं बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. या गाण्यानं आणि सिनेमानं पुढे इतिहास घडवला. या नायिका म्हणजे साक्षात सर्व गुणसंपन्न कलाकार जयश्री गडकर आणि या गाण्याचं संगीताचं क्रेडिट जातं ते म्हणजे गायिका लता मंगेशकर यांनाच. पिसारा फुलला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा तांदवा चिमणी जोडी चिमणी गोडी चोच लावी ते चिमण्या ताराला चिमणं चिमणं घरट बांधल चिमण्या मैनेला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. शिलेदार घरधनी माझा शिलेदार घरधनी माझा घरधनी माझा थोर मला राजांचा राजा थोर मला राजांचा राजा भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या पायाला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. रे मनमोरा रंग पिसारा अंगी रंगुनी जीव रंगला गोजिरवाणी मंजुळ गाणी वाजविती बासुरी डाळिंब मोठाला येड येड मन येड झालं ऐकून गाण्याला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. मनात झुरते दूर गेले पती निळ्या बारी कातरवेळी
पाहता मी भान विसरते. त्रिपुर चांदणे धरती हसते, पती पाहता मी भान विसरते. नदी समुंदर नकळत मिसळून एक रूप होती. निळ्या बाळी कातरवेळी मन मंदिर मी पूजन जाना, वाहिन पायी प्रीत फुलाना. मन मंदिर मी पूजन जाना, वाहिन पायी प्रीत फुलाना. पाच जीवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती. निळ्या बाळी कातरवेळी चांद चांदणी हसती. मी हुरहुरते मनात झुरते, दूर गेले पती. निळ्या बाळी कातरवेळी. साधी माणसाची गोष्टच कुटुंब, परंपरा यांची महती सांगणारी होती आणि तीच लताबाईंच्या संगीतातूनही अगदी स्वच्छपणे सांगून जाते. लता दिदींनी संगीत दिलेल्या प्रत्येक गाण्यामध्ये आपल्याला अनेक सौंदर्य स्थळं सापडतात आणि म्हणूनच तर त्यांनी अगदी मोजक्याच गाण्यांना चाली दिल्या आहेत, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसा त्यांनी त्यातून निर्माण केलाय. मला असं वाटतं त्यांच्या गाण्यांमध्ये मराठीचा अस्सलपणा आहे, वेगळा रिदम आहे, तालाशी केलेला खेळ आहे, पण तरीही या साऱ्यामध्ये प्रचंड गोडवा आहे. ऐरणीच्या देवामध्ये त्यांनी लोहाराच्या भात्याचा साऊंड वापरलाय. हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी यामध्ये गुंफली आहे. दुसरीकडे शूर आम्ही सरदार आम्हाला किंवा डौल मोराच्या मानचा यामध्ये एक रॉनेस आहे जो त्यांनी हरवू दिला नाहीये. त्यांनी दिलेल्या लावण्यांमध्ये ठसका आहे, तरीही मोहकता आहे. आणि माझ्या कपाळीच कुकू याचा तर जो काही ताल आहे आणि अचानक जीव भरला 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 या ओळींना त्यातला ताल पूर्णपणे बदलतो, गाण्याला एकदम स्पीड येतो आणि पुन्हा त्या ओळींनंतर परत तो स्पीड पूर्वपदावरती येतो. म्हणजे ही जी काही ट्रान्झिशन्स आहेत त्यांच्या गाण्यामध्ये, हाच प्रकार आपल्याला जाजा राणीच्या पाखरामध्ये सुद्धा सापडतो. म्हणजे किती वेगळेपण आहे यात, पण तरीही खूप साधेपण आहे आणि म्हणूनच ही गाणी खूप वेगळी वाटतात ऐकायला. बरं, आत्ताच सांगते, ज्या काही 2 ओळी मी गायल्या त्यासाठी मला माफ करा. मला फक्त माझा तो मुद्दा पॉईंट तुम्हाला सांगायचा होता की मला नेमकं काय म्हणायचं आहे. येत आहेत हीच गाणी तुम्हाला भेटायला. माझ्या कपाळीच कुकू कौतिकान किती बाई निरखू. माझ्या कपाळीच कुकू कौतिकान किती बाई निरखू. जीव भरला भरला
आता जे गाणं कारवा मराठीमधून तुमच्या भेटीला येणार आहे ते अनेक कारणांमुळे स्पेशल आहे. ही लावणी लिहिणाऱ्या शांताबाई मराठीतल्या पहिल्या स्त्री लावणीकार. ते गाणं म्हणजे रेशमाच्या रेघांनी. चित्रगीते या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेत शांता शेळकेंनी लिहिलं होतं की लताबाई या माझ्या आवडत्या संगीतकार. नुसत्या संगीतकारच नव्हेत तर इतरही बऱ्याच काही. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक प्रसन्न अनुभव असायचा, एक आनंदोत्सव असायचा. त्यांच्या चालींना खास मराठीपण असतं आणि पारंपरिक गोडव्यानं त्या नटलेल्या असतात. हे शांताबाईंचे शब्द आहेत हा. यात त्या पुढे म्हणतात की चालींवर गाणं लिहिणं ही त्यांना तडजोड वाटण्यापेक्षा एक आव्हान वाटतं. रेशमाच्या रेघांनी ही लावणी लताबाईंच्या संगीत दिग्दर्शनाखाली जेव्हा त्यांनी लिहिली तेव्हा त्या गीतासाठी एक कानडी चाल लताबाईंनी त्यांना दिली होती. याच गाण्याविषयीची आशा भोसले यांनी सांगितलेली आठवण वेगळी आहे. एकदा शांताबाईंना मंगेशकरांकडे जेवणासाठी बोलवलं होतं. काहीतरी निमित्त होतं. हृदयनाथ मंगेशकर हे घरात साऱ्यांचेच लाडके. त्यांना सवय होती की जेवायला बसण्यापूर्वी आणि हात धुतले की ते माई मंगेशकरांच्या पदराला हात पुसायचे. लग्नानंतर पदराला हात पुसण्याची ही सवय कायम राहिली. फक्त पदर आईच्या ऐवजी पत्नीचा म्हणजे भारती मंगेशकरांचा झाला. घरी काहीतरी कार्यक्रम होता म्हणून भारतीताईंनी कशिदा काम केलेली रेशमी साडी नेसली होती. हृदयनाथांबरोबर शांताबाई जेवायला होत्या. जेवण आटोपल्यावर हृदयनाथांनी हात धुतले आणि शिरस्त्याप्रमाणे हात पुसायला मोहरा भारतीताईंकडे वळवला. आणि आता नवी साडी खराब होईल म्हणून माझ्या साडीला हात पुसू नका असं भारतीताई सांगत होत्या. हा सगळा प्रसंग शांताबाईंनी पाहिला आणि तिथल्या तिथे त्यांना गाणं सुचलं. अशी ही एक आठवण आहे. फक्त एवढंच नाही, जेव्हा लता मंगेशकरांनी एका कार्यक्रमात हीच गोष्ट सांगताना आशाताई म्हणाल्या की गाण्याला दीदीनं चाल लावली आणि एके दिवशी मला दीदीने बोलावलं आणि सांगितलं आशा तुझ्यासाठी एक गाणं बसवलंय. मग लता मंगेशकरांनी चाल शिकवायला सुरुवात केली. लता दीदींनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी मृदू मुलायम चाल म्हणून दाखवली. यावर आशाताई म्हणाल्या दीदी ही लावणी आहे की भजन? आणि मग दीदी म्हणाली मी अशी चाल लावली आहे, तुला गायचं तसं गा. मग एवढा प्रिव्हिलेज मिळाल्यावर आवश्यक बदल लावणीचा ठसका देत आशाताईंनी ती लावणी गायली. या अजरामर लावणीच्या मागे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. कमाल आहे ना. कारवा मराठीमधून येते हीच ठसकेबाज लावणी तुमच्या भेटीला. रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला. हात नगा लावू माझ्या साडीला हात नगा लावू माझ्या साडीला. जात होते वाटण मी तोऱ्यात जात होते वाटण मी तोऱ्यात अवचित आला माझ्या होऱ्यात तुम्ही माझ्या पदराचा शेवका ओढीला हात नगा लावू माझ्या साडीला हात नगा लावू माझ्या साडीला.
घालावू माझ्या साडीला, आतून घालावू माझ्या साडीला. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. वाट पाहुनी जीव शेणला, दिसा मागुनी दिस टळला. वाट पाहुनी जीव शेणला, दिसा मागुनी दिस टळला. सुरव्या आला तळपून गेला, मावळतीचा खळगालाला. गडनी सखे गडनी, कुठ गुंतला शब्द इसरला, देऊन आपल्या सजनीला. कुठ गुंतला शब्द इसरला, देऊन आपल्या सजनीला. डोंगर वलंडून चांद चालला, चांद चारून धरतीला. सुरव्या आला तळपून गेला, मावळतीचा खळगालाला. गडनी सखे गडनी, मास जोडी जोडीन पवती, पाकर संगती संतीन फिरती. मास जोडी जोडीन पवती, पाकर संगती संतीन फिरती. एक ढाळीवर बिलगुन फुलती, फुल कळ्याच्या येलाला. सुरव्या आला तळपून गेला, मावळतीच्या खळगालाला. गडनी सखे गडनी, वाट पाहुनी जीव शेणला, दिसा मागुनी दिस टळला. सुरव्या आला तळपून गेला, मावळतीचा खळगालाला. गडनी सखे गडनी. लता दीदींच्या गाण्यांमध्ये अजून एक प्रकार आढळतो, तो म्हणजे मेडली. पुढचं गाणं जे तुमच्या भेटीला येत आहे ते आहे मराठा तितुका मेळावा मराठी पाऊलं पडते पुढे. अशा पद्धतीची गाणी ना खूप कमी आहेत मराठीमध्ये. मला तर असं वाटतं की असं गाणं त्याआधी झालेलंच नव्हतं, की वेगवेगळ्या रागामध्ये वेगवेगळ्या तालात आणि अनेक गायक या गाण्यांमध्ये आहेत. इतकी विविधता घेऊन गुंफलेलं हे जे गाणं आहे ते याचसाठी खास आहे. आत्ताच्या काळात ही अशी मॉन्टाज सॉंग्स बघायला मिळतात, पण तो काळ खूप वेगळा होता. त्या काळी अशी गाणी बनायला प्रचंड कष्ट आणि मेहनत असायची. फक्त गाणं बरोबर म्हणून चालायचं नाही, वादनात सुद्धा काही चूक झाली तर अख्खं गाणं पुन्हा म्हणायला लागायचं. आणि म्हणूनच तो काळ वेगळा होता. संगीतकारांबरोबरच गायकही मेहनत करायचे, वादकही मेहनत करायचे आणि 101% परफॉर्मन्स दिल्याशिवाय गाणं बनणंच शक्य नाही. आणि म्हणूनच त्या काळचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार, गायक, संगीतकार हे सारेच ग्रेट. लता दीदींच्या या प्रयोगशील वृत्तीला आमचा सलाम. अगं
स्वधर्म हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखी स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण चढे गणपती तोफाचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुलारणी वामरावे तुझ्या रक्षणा तूच रे तिष्ठ होई सदा संकटी देव धावून ये. जय जय रघुवीर जय जय रघुवीर
बनती शुभ घडीला. जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी, दश दिशाना घुमतवाणी घुमतवाणी शुभ घडीला. शुभ मुहूर्ती तनई सांगे शकुनवंती शुभ घडीला. जय जयकारे तुम बूहे सह्याद्रीचे कडे. सह्याद्रीचे कडे. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी. अपर्णा तप करिते काननी. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी. अपर्णा तप करिते काननी. वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियलावर. वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियलावर. भोळा शंकर परी उमेजा भरला ते लोचनी. अपर्णा तप करिते काननी. त्रिशूल डमरू पिनाकपाणी. चंद्रकला शिरी सर्प गळातुनी. त्रिशूल डमरू पिनाकपाणी. चंद्रकला शिरी सर्प गळातुनी. युगायुगाचा भणंग जोगी तोच आवडे मनी. अपर्णा तप करिते काननी. कोमल सुंदर हिमनग दुहिता. हिमाचलावर तप आचरिता. कोमल सुंदर हिमनग दुहिता. हिमाचलावर तप आचरिता. आगी मधुन फुल कोवळे फुलवीरा चंदिनी. अपर्णा तप करिते काननी. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी. लता दीदींनी संगीत दिलेली गायलेली सारीच गाणी आपल्या काळजाचा ठाव घेतात. पण अखेरचा हा तुला दंडवत हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा आतमध्ये काहीतरी हलतं, गलबलतं. मराठा ती तुका मिळवावा हा सिनेमा, यातलं हे गाणं जेव्हा सिनेमात येतं तो प्रसंग आठवतोय का तुम्हाला? की सह्याद्रीच्या डोंगरकुशीत राहणारे काही खेडूत परिस्थितीनं नाईलाजानं त्यांना आपलं गाव सोडावं लागतं, जमीन सोडून जावी लागते. तेव्हा त्यातलीच एक स्त्री हे गाणं गातीये. भालजी पेंढारकर यांनीच हे गाणं लिहिलंय. या गाण्यात व्हायोलिन, संतूर, बासरी, हार्मोनियम यांना इतक्या सुंदर ठेक्यामध्ये बांधलंय. बरीचशी यातली वाद्य ही खालच्या सुरांमध्ये वाजतात. एकूण तुम्ही पाहिलं तर गाण्याचा पेस, स्पीड तसा स्लो आहे,
पण तरीही लता दिदींचा सूर या गाण्याला वर घेऊन जातो. यातली आर्तता आपल्या काळजाला थेट भिडते. या गाण्याची खासियत म्हणजे यातले जे प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतात ते सूरही मंगेशकरांचेच आहेत, मीनाताई आणि उषाताईंचे. या मंगेशकर कुटुंबियांच्या सुरांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की त्यांच्या या सुरांच्या ऋणांमधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव रे. अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. आता हे परी सारे सरले, आता हे परी सारे सरले. उरल मागना सोडून जाते गाव रे. अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता. हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता. कुणी न उरला वाली आता, कुणी न उरला वाली आता. धरती दे गठा सोडून जाते गाव रे. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव रे. अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, या आपल्या एपिसोडसाठी अभ्यास करत असताना
नरेंद्र भिडे यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. या लेखात त्यांनी जे म्हणलंय ते मला अत्यंत पटलं. यात त्यांनी म्हणलंय, लता मंगेशकरांनी फार सिनेमांना किंवा अनेक गाण्यांना संगीत दिलं नाही याची रुखरुख निश्चितच आहे, पण तरीही असं वाटतं की त्यांनी कमी गाण्यांना संगीत दिलं म्हणून त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. यांची गाणी प्रत्येक हंगामात बहर देणाऱ्या सुगंधी फुलांसारखी नसतील कदाचित, पण वर्षातून एकदाच उमलणाऱ्या ब्रह्मकमळासारखी निश्चित आहेत. आणि त्यातच त्यांचं श्रेष्ठत्व आणि एकमेवाद्वितीय पण आहे हे निर्विवाद. नरेंद्र भिडे यांच्या लेखातला हा भाग होता ज्यात त्यांनी लता दिदींच्या आनंद घन या आयडेंटिटीला ब्रह्मकमळाची उपमा दिली आहे. तुमच्यासारख्या रसिकांचे, समीक्षकांचे खूप खूप आभार. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सारेगम मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर दाद द्या, काही खटकलं असेल तर माफ करा. तुमचा अभिप्राय कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे, किंवा तुम्ही गुगल करू शकता सानिका मुतालिक. माझ्या अनेक वर्क लिंक्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.